संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात निकालानंतर या जमिनीच्या मोबदल्यात सुमारे 2,800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू झाल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापालिका मॅनेज झाल्याचा दावा समाज माध्यमांवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं आता विविध चर्चा रंगू लागल्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात सुमारे 193 एकरची जमीन मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचा दावा कंपनीकडून केला जात होता, तर राज्य सरकार ही जमीन वनक्षेत्र असल्याचं सांगत होती. या जमिनीवरून तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यान ठाणे महापालिकेने या जमिनीपैकी सुमारे 100 एकर जागेवर उद्यान आरक्षण टाकले. त्यामुळे जमीन विकासासाठी वापरता येणार नसल्यानं त्या बदल्यात कंपनीने विकास हस्तांतरण हक्क मागितले. या TDRचे संभाव्य मूल्य सुमारे 2,800 कोटी रुपये आहे. जमीन खासगी मालकीची असल्याचं मान्य करत मुंबई उच्च न्यायालयानं जमीन मालक मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे हक्क कायम ठेवले होते. तसंच ठाणे महानगरपालिकेला 21 दिवसांच्या विकास हक्क प्रमाणपत्र स्वरूपात कायदेशीर भरपाई देण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान महापालिकेनं कंपनीनं UDCPR मधील आवश्यक अटी पूर्ण केल्या नसल्याचा युक्तिवाद केलाय. 7/12 हस्तांतरण, जमिनीभोवती कुंपण आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे TDR देण्यात आलेला नसल्याचं पालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आलं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं सुमारे 2,800 कोटींच्या TDR प्रक्रिया थांबली होती. या प्रकरणांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्यात ठाणे महापालिका आणि मेसर्स डी धायाबाई कंपनी यांच्यात समझोता झाल्याची नोंद घेत न्यायालयानं विशेष अनुमती याचिका निकाली काढली आहे.